शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर किरण गायकवाड. आजही आपण एका नवीन विषयावर बोलण्यासाठी एकत्र आलो. आजचा विषय आहे रुमिनल ॲसिडोसिस. रुमिनल ॲसिडोसिस ला आपण जनावरांच्या पोटातील पित्त वाढणं, पोटाची आम्लता वाढणं असंही म्हणू शकतो. ॲक्चुअली ॲसिडोसिस का होतो? याच्यावरच बऱ्यापैकी त्याला बरं कसं करावं याच्यामध्ये त्याचं उत्तर लपलेलं आहे. तर पहिल्यांदा तर आपण ॲसिडोसिस झाल्यानंतर होतं काय जनावराला? त्याच्यावर आपण पहिल्यांदा जर विचार केला तर त्याच्यावर आपण परत उपचार सजेस्ट करूयात. तर पहिल्यांदा जनावर थोडं-थोडं कमी खातं. पूर्ण खायचं बंद होत नाही. थोडीशी भूक मंदावते. अशक्त होत जातं. जनावरांच्या शरीरातलं पाणी कमी होत जातं. ही सिंपल काही लक्षणं आहेत. त्याबरोबर बारीक आपण पोटावर जर हात दाबला तर आपल्याला थोडंसं हवा भरल्यासारखं वाटतं. अगदीच गच्चरीच वाटत नाही. फक्त पोट थोडंसं माईल्ड टिम्पनी आमच्या भाषेमध्ये त्याला म्हटलं जातं. त्याचप्रमाणे कॉन्स्टिपेशन होतं, शेण टाकायला त्रास होतो. ऑल ओव्हर तर पोटाचे विकार होतात. म्हणजे ऑल ओव्हर त्याला म्हणता येईल इंडायजेशनची सगळी लक्षणं होतात. काही जणांच्यामध्ये रेग्युलर जुलाब होत असतात. काही केल्या थांबत नाहीत. गोळी चारल्यापुरतं थांबतात, परत सुरू होतात. फेसाळ जुलाब होतात. म्हणजे ज्याच्यामध्ये फ्रॉथ बुडबुडे असतात, पाण्याचे बुडबुडे असतात आणि बऱ्याचशा केसेसमध्ये जनावर रवंथ करत असताना भरपूर प्रमाणात पाणी टाकतं. पाण्याबरोबर चारवट येतं. चारवटामध्ये चारवटामध्ये जास्त पाण्याचा अंश असतो. त्याला आपण उलटीसारखा प्रकार म्हणू शकतो. अशा अशा उलटीमध्ये सुद्धा फ्रॉथचं प्रमाण जास्त. फ्रॉथ म्हणजे बुडबुडे, पाण्याचे बुडबुडे, फेस असल्यासारखं परिस्थिती असते. तर हे का होतं? तर त्याच्यामागे कारण आहे, की जनावरांच्या पोटाचं आम्लता वाढलेली असते. आम्लता वाढल्याने त्याला रुमिनल ॲसिडोसिस म्हटलं जातं. रुमिनल ॲसिडोसिस होण्याची एकमेव कारण आहे, की जनावरांच्या पोटात एकसारखं पी-एच वाढवणारं काहीतरी सातत्यानं चाऱ्यातनं जातंय. आणि चाऱ्यातनं जातंय जनावरांचं आणि जर एखादी गोष्ट जास्तच पित्त वाढवणारी गेली, तर शरीर त्याला न्यूट्रल करायचा प्रयत्न करत असतं. पण तरी पण जर ते कंट्रोलमध्ये होत नसेल, तर अशा वेळेला पी-एच वाढत राहतो आणि मग जनावरांच्यामध्ये माल्टिंपनी हे जे मी आत्ता सांगितले त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होत राहतात. त्याला कंट्रोल कसं करायला लागेल? सगळ्यात पहिलं म्हणजे जी गोष्ट चाऱ्यात जाते, ज्याच्यामुळे ॲसिडोसिस होतंय, ती पहिली गोष्ट थांबवली पाहिजे. म्हणजे जास्त प्रोटीनयुक्त चारा आहे. एकसारखा आपल्याकडे ओला चारा चालू झाला तर ओलाच चारा असतो. एकसारखा सुका चारा झाला तर सुक्या चाऱ्याने जास्त प्रमाणात ॲसिडोसिस होत नाही ॲक्चुअली. पण ॲसिडिक होण्याचं कारण जास्त ओला, जास्त प्रथिनयुक्त रतीब, बार्ली, तुमच्यामध्ये पेंड एखाद्या गोठ्यामध्ये जास्त चारायची पद्धत असते. अशा अशा जनावरांच्यामध्ये ॲसिडिटीचं प्रमाण बऱ्याच वेळा जास्त दिसतं. तर अशा जनावरांना पी-एच नॉर्मल करण्यासाठी ह्या आहारावर कंट्रोल करणं सगळ्यात प्रभावी उपचार आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे, की ज्यावेळेला पी-एच जनावराचा वाढतो, त्यावेळेला जनावरांना कसल्याच म्हणजे अगदी कमी प्रमाणात ते जनावर जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करतं न्यूट्रल करायसाठी, पण पाणी जास्त दिलं गेलं नाही पाहिजे ह्या केसमध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ज्यावेळेला जनावरांच्या पोटाचा पी-एच बदलतो आणि त्या पी-एचमुळं जनावरांच्या सगळ्या पी-एच नॉर्मल करण्यासाठी जनावराला, शरीराला, पोटाला पाण्याची गरज असते. पाणी सगळ्या पेशींच्या मधनं शरीर गोळा करतं आणि परत ते पोटामध्ये आणतं आणि तुम्ही पाजलेलं पाणी जास्त प्रमाणात होण्यामुळे जनावरांच्यामध्ये डायरिया होण्याचं प्रमाण आपल्याला आणि त्याला आपण समर डायरिया म्हणतो बऱ्याच वेळा. तो ॲसिडिकच ॲसिडोसिस, रुमिनल ॲसिडोसिसच असतो ॲक्चुअली. तर अशा कंडिशनमध्ये पाण्याचं प्रमाण कमी केलं पाहिजे रुमिनल ॲसिडोसिसमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं मग जनावरांच्यामध्ये हा वाढलेला पी-एच नॉर्मल करायचा असेल तर काय करायला लागेल? तर सगळ्यात प्रभावी औषध त्याला अल्कलायझर देणं. ॲसिडिटी असेल तर त्याला न्यूट्रल करायचं असेल तर अल्कलायझर द्यायला लागेल. अल्कलायझर सगळ्यात स्ट्राँग कोणतं आहे? तर मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हे सगळ्यात महत्त्वाचं औषध पी-एच नॉर्मल करण्यासाठी आहे. आणि शेतकऱ्यांना जर घरच्या घरी जर काय वापरायचं असेल तर आपण सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा आपण पाण्यामध्ये मिक्स करून त्याला देऊ शकतो. त्याचबरोबर अजून एक उपचार आहे, ज्याच्यामध्ये शेतकरी घरच्या घरी करू शकतात. तर त्याला अ, आपण बोकड कापल्यानंतर जे ताजं चारट मिळतं आपलं बोकड कापल्यानंतर बघा ते मिळतं. चारट कापल्यानंतर ते तर ते पूर्ण ताजा चारा म्हणजे जे त्याच्यामध्ये मायक्रोफ्लोरा असतात. म्हणजे ते जिवंत जीवाणू जनावरांच्या पोटात त्या त्या जनावराचे ह्या जनावराच्या पोटात सोडणं म्हणजे जिवंत जीवाणू ट्रान्सफर केल्यासारखं आहे. म्हणजे कोणत्याही औषधाला हा उपचार तसा बीट करेल इतकं इतकं सुंदर मॅजिक रिझल्ट ह्याचे बऱ्याचशा केसेसमध्ये ज्या गायी पूर्ण ऑप्टेड आहेत, खायच्या बंद आहेत, त्या केसेसमध्ये मिळतो. त्याचबरोबर जर काही ह्या पी-एच वाढलेल्याच्या प्रोसेसमध्ये बऱ्याचदा आपल्याला जनावरांच्या मध्ये
जनावरांच्या पोटामध्ये त्रास देणारे जीवाणू अ, हे करतात, जोर करत असतात किंवा वाढायचं प्रमाण भरमसाठ असतं अशा वेळेला. त्यावेळेला काही अँटिबायोटिक, सिंपल अँटिबायोटिकचे इंजेक्शन सुद्धा डॉक्टरांच्या थ्रू आपण अ, जनावरांच्या पोटामध्ये सुईद्वारे सोडू शकतो. त्याच पद्धतीने विचार करायला गेलं तर ज्यावेळेला पोटामध्ये ॲसिडोसिस असतो त्यावेळेला जनावरांच्या सिस्टमॅटिकमध्ये ब्लडचा सुद्धा पीएच, रुमेनचा पीएच वाढण्यामुळं जनावरांच्या मोठ्या पोटाला, रवंथ करणाऱ्या पोटाला रुमेन म्हटलं जातं आणि त्या जनावरांचा पीएच ज्यावेळेला रुमेनचा वाढतो त्याच वेळेला तो अ, रक्ताचा पण पीएचवर त्याचा अफेक्ट होतो आणि रक्ताचा पीएच न्यूट्रल करायसाठी त्याला सुद्धा आपण रेग्युलर करायसाठी आपल्याला सोडियम बायकार्बोनेटची इंजेक्शन मिळतात. जनावरांचे नेहमीच डॉक्टर आपल्याकडचे पशुवैद्यक सलाईनमधून सोडत असतात. त्याचबरोबर पोटाची हालचाल ॲसिडोसिसमध्ये बऱ्याच वेळा कमी होताना दिसते किंवा आपण त्याला अटोनिक टोनच राहत नाही किंवा तुमच्या शेणाचा वास यायला लागतो अशा गोष्टींच्यामुळे. तर ही गोष्ट घडण्यासाठी जनावराला अटोनिक जर जनावर असेल, अटोनिक म्हणजे पोटाची हालचाल मंदावते, आपल्याला जाणवते, की बाबा सारखा-सारखा शेणाचा वास येतो. तर असं जनावर 2-2 तासातून, 3-3 तासातून थोडं-थोडं चालवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे पोटाची हालचाल होईल. काही अँटीहिस्टॅमिनिक सारखी इंजेक्शन सुद्धा ह्या गोष्टीला न्यूट्रल करायला मदत करतात. त्याचबरोबर जनावरांना पोटात एकसारखं दुखायला सुरुवात होते. जर ॲसिडिटीचं जनावरांच्या पोटात जास्त मिथेनचं प्रमाण वाढायला लागलं, तर कोलिक व्हायला सुरुवात होते. म्हणजे पोटदुखी व्हायला सुरू होते. अशा वेळेला काय अँटीस्पाझमोडिक किंवा नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग आपण देऊन त्याला थांबवू शकतो. याचा सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रभावी उपचार जर काय असेल ना, तर व्हिटॅमिन बी बी मधील थायमिन. थायमिन हे जर आपण बी कॉम्प्लेक्समधून जर थायमिन देऊ शकलो, तर ते पेशींचा मेकॅनिझम ॲक्चुअली वाढवतं आणि मेकॅनिझम वाढल्यामुळे जनावरांचा लिव्हरचा स्ट्रेस पूर्ण कमी होतो आणि जनावरांची भूक वाढते. ॲक्चुअली जर चालवून जर जनावरांचा रुमेनचा टोन वाढत नाही, हालचाल वाढत नाही, अशा कंडिशनमध्ये आपल्याला रुमेनचा टोन वाढवण्यासाठी कॅल्शियमची सलाईन सुद्धा काही प्रमाणात 100-200 मिली डिपेंड अपॉन केस म्हणजे त्या केसची काय गरज आहे, त्या हिशोबाने आपल्याला द्यायला लागतं आणि त्याच्यामुळे जनावरांच्या रुमेनची मोटिलिटी वाढते आणि आपल्याला केस लवकर रिकव्हरी मिळते. ॲक्चुअली ह्या सगळा उपचार केल्यानंतर सुद्धा जर एखादी गाय आपल्याला रिस्पॉन्स देत नसेल, तर बऱ्याच वेळा आपण बघतो की एखाद्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आपण, की गॅस्ट्रिक ट्यूब इन्सर्ट करतात रुमेनमध्ये तोंडावाटे आणि तोंडातून बऱ्याचदा म्हणजे रुमिनल फ्लुइड काढायचा प्रयत्न रुमिनल इंजेस्टा काढला जातो. ॲक्चुअली ती पद्धत चुकीची आहे. खरं निघेल एवढा काढायला पाहिजे, पण जास्त मोटरनं पाणी भरून म्हणजे आत भरून बाहेर काढणं ही पद्धत चुकीची. कारण रुमेनवर किती प्रेशर आणि किती आत पाणी गेलं आणि बाहेर किती काढलं याचा अंदाज ॲक्चुअली कोणाला येत नाही. त्याच्यामुळे बऱ्याचदा केसेस सिव्हिअर होण्यात कारण रुमेन ह्या पोटाच्या शेजारीच रेटिक्युलम आणि रेटिक्युलम शेजारीच हृदय असतं आणि त्याच्यावर जर प्रेशर आला तर सडनली डेथ किंवा हार्ट ब्लॉकेजेसचे खूप चान्सेस असतात. आणि सगळ्यात जर मग त्याच्यापेक्षा जर तुम्हाला आणखी प्रभावी उपचाराला जायचं आहे तर रुमेनटॉमी ऑपरेशन थ्रू आपण या केसला 100% बरं करू शकतो. पण बऱ्याच वेळा ह्या केसेस त्या तितक्या पुढे जात नाहीत, तेवढ्यावरच बऱ्या होऊन जातात. तर आजचाही व्हिडिओ आपण रुमिनल ॲसिडोसिसचा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा एक छोटासा प्रयत्न. असेच व्हिडिओच्या माध्यमातून आपण वरवर भेटत जाऊ. काही प्रॉब्लेम असतील तर आपण कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. धन्यवाद.